नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजचा गावाकडचा सेकंड व्हिडिओ आपला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण करतोय पोपटी बनवतोय आपण मित्रांनो. तर आपण घेतला पहिला चिकन घेतला अर्धा किलो, त्यात आपण लसणाची पेस्ट टाकली. आता टाकतोय आपण चिकन मसाला टाक चवीनुसार टाकायचा मित्रांनो, जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा. आणि आता आपण मिक्स करून घेतो. मसाला टाक, तुला किती पाहिजे, तिखट आहे काय बघ. आणि आपण तिखट पण घेतलंय, जास्त तिखट नको, थोडाच. हा तिखट आहे काय मसाला? हो, आता रोज टाकतो तसा तिखट लागतो. बघ तू तुमच्या चवीनुसार टाका तिखट, जेवढा तुम्हाला तिखट पाहिजे तेवढा. आम्ही जास्त तिखट नको करू. थोडासा मीठ टाक, नॉर्मल, जास्त नको. बस, कारण का त्याच्यामध्ये हां बस. आणि थोडा मीठ टाक चवीनुसार. बस 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 बस. चांगल्यापणे मॅरिनेट करूया, मिक्स करूया एकदम. बस झालं ना. तर चिकन मस्तपैकी मॅरिनेट केलं आपण. आता मित्रांनो आपण अंडी पण घेतलीत, अर्धा डझन अंडी. आणि हा मडका आहे. आम्ही शेंगा कुठे आहेत आणतो आणि आपण शेंगा पण आणलेत. तर सगळं मित्रांनो आपण मिक्स करूया आणि नंतर या मडक्यात टाकूया आपण सगळं मिक्स करून. मित्रांनो बघू शकता आपण कसं पॅक केलं आहे. बांबूड घातले पहिले आणि आता आपण शेंगा टाकतो. मीठ दे. मीठ पाहिजे ना. हा मित्रांनो वावा पण टाकतो आपण. बस, माप नको टाकू. बरोबर. बाबू तू पीस घे. मग दे द्या. आपण चिकन घेतलं आता. मीठ बोललास ना. नंतर टाक. आता आपण चिकन टाकतो. आपण मीठ पण टाकतो आता चवीनुसार, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. आता अंडी टाकूया आपण. नंतर आपण सगळं टाकलेलं आहे चिकन बिकन. आणि आता आपण भामरूट एकदम प्रॉपर एकदम पॅक करतो भामरूट लावून. हे बघू शकता. नंतर आपण भामरूट कशाला टाकतो पण फ्लेवरसाठी. भावशी होतं शेजलायला पाहिजे ना आतमध्ये. त्याच्यामुळे. मित्रांनो भामरूट खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे पोपटीसाठी. बाकी दुसरी कुठली वस्तू लागत नाही. नाही भामरूट ना, पण शेंगा दुसऱ्या पण टाकू शकतो ना आपण. हो, कुठल्या मित्रांनो शेंगा आपण दुसऱ्या पण टाकू शकतो. मित्रांनो आपण पूर्ण टॉपपर्यंत भरलेली आहे बघा. भामरूट आहे ना पूर्ण टॉपपर्यंत भरली आहे. मित्रांनो आमचा मडका रेडी झाला आहे. आता आम्ही जातोय पेटवायला. पेंडा लावून पेटूया आणि मस्त एकदम गरम गरम खाऊया.
इथं जायचं आहे ना. अच्छा इथंच लावायचा. मित्रांनो आपण इथंच लावूया. आता बघू शकता कसं ठेवलं एकदम उलटा, असा उलटा ठेवायचा आपल्याला. आणि साईडने पेंडा लावायचा. पेंडा म्हणजे गवत सुकलेला. आपण गवत आणलेलं आहे, तर लावूया आपण. तरी किती टाईम लागेल? अर्धा तास? 10-15 मिनटात मित्र आपली पोपटी रेडी होईल. नाही काढी लावतो. पेंडा लावलाय आपण. इकडे माचीस ठेव. हे बाजूला नव्या बाजूला. गरम गरम वाटतं ना. पूर्ण 10-15 मिनटं मस्तपैकी एकदम गरम करूया मडका. मित्रांनो पोपटी आपली रेडी झाली. आता आपण वततोय सुपामध्ये. बघू शकता मस्त. हा बघ कशी गरम आहे, एकदम गरम आहे. मित्रांनो आम्ही क्वांटिटी कमी घेतली. तुम्हाला पाहिजे क्वांटिटी जास्त घेऊ शकता. मग ती लवकर शिजेल. आम्हाला थोडा टाईम लागला शिजवायला. 20 अर्धा तास लागला आम्हाला तरी. आपल्या ते भांबूट भामरूट आहे, भामरूट. मित्रांनो हे भामरूट आहे, भामरूटचा पाला आहे तो. बाकी आपला मेन पार्टी तर इकडे आहे. काढ आका. चिकन अंडी. भांबरूट पोपटी रेडी झाली आहे. बघू शकता मस्त एकदम शिजली आहे. आम्ही टेस्ट कसं आहे? चांगला आहे ना. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.